अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। विज्ञानाचा चमत्कार की सत्याचा आरसा, कालचा इतिहास की उद्याचं भविष्य, जगाच्या पटावर उमटणाऱ्या प्रत्येक पाऊलखुणेचा आणि बदलणाऱ्या समीकरणांचा सखोल वेध घेऊयात। एका नव्या स्वरूपात, नव्या शब्दात सुरू करूयात माहिती आणि रहस्यांचा एक अद्भुत प्रवास, अर्थात विश्वसंचार। 11 महिने मंदिर पूर्णपणे बंद, आत जाण्यासाठी ना हवेला जागा ना प्रकाशाला वाव, पण तरीही गाभाऱ्यातील दिवा हा अखंड तेवत राहतो। होय, ऐकायला अशक्य वाटणारा हा चमत्कार कर्नाटक मधील हसनंबा मंदिरात पाहायला मिळतोय। फक्त दिवाळीत काही दिवसांसाठी उघडणाऱ्या या अद्भुत मंदिराची कहाणी आता जगाच्या समोर आली आहे। इथे केवळ दिवाच तेवत नाही, तर देवाला वाहिलेली फुलं आणि भाताचा प्रसाद 11 महिन्यानंतरही अजिबात खराब होत नाही। काय आहे यामागचं नेमकं रहस्य, जाणून घेऊयात। आपल्या देशात विज्ञानालाही कोड्यात टाकणारी अनेक रहस्य दडलेली आहेत। त्यापैकीच एक थक्क करणारा चमत्कार घडतो कर्नाटकमधील प्रसिद्ध हसनंबा मंदिरात। या मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त एकदाच, तेही दिवाळीच्या काळात काही दिवसांसाठी उघडले जातात। दिवाळी संपताच मंदिराचे दरवाजे पुढच्या तब्बल 11 महिन्यांसाठी घट्ट बंद करून गर्भगृह पूर्णपणे सील केले जाते। या काळात तिथे ना प्रकाश पोहोचतो ना हवा, पण खरा चमत्कार घडतो 11 महिन्यांनी, जेव्हा पुढच्या वर्षी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडतात। मंदिर बंद करताना पुजारी दिवा लावतात आणि तो लावलेला दिवा 11 महिने तसाच तेवत असतो। इतकंच नाही तर देवीला अर्पण केलेला शिजवलेला भाताचा प्रसाद 11 महिने कोणत्याही फ्रीज शिवाय किंवा हवेविना अगदी अर्ध्या तासापूर्वीच शिजवल्यासारखा ताजा आणि सुवासिक राहतो। देवीला वाहिलेली फुलेही नुकतीच उमलल्यासारखी टवटवीत आणि ताजी दिसतात। विज्ञानाचे सगळे नियम फिके पाडणारे हे अद्भुत आणि रंजक रहस्य आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। मंडळी, आतापर्यंत तुम्ही अंतराळामध्ये सॅटेलाइट आणि रोवर जाताना अनेकदा पाहिले असतील, पण आता हिऱ्याचं कमळ अंतराळामध्ये चमकणार आहे। बंगळुरूच्या कॉस्मॉस डायमंड्सनं तयार केलेलं हे डायमंड लोटस भारताच्या पहिल्या प्रायव्हेट रॉकेट विक्रम-1 मधून स्पेसमध्ये पाठवलं जाणार आहे। अंतराळात प्रचंड दाब सहन करू शकणारं हे कमळ नेमकं कसं तयार झालं आणि यामागचा नेमका उद्देश काय होता, जाणून घेऊयात। भारताच्या अंतराळ मोहिमेत आता विज्ञानासोबतच भारतीय संस्कृती आणि कलेचा एक अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे। भारताचं पहिला खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 आपल्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज झालाय। या सफरीत ते आपल्यासोबत एक अतिशय खास आणि मौल्यवान पेलोड घेऊन जाणार आहे, ते म्हणजे डायमंड लोटस। बंगळुरूमधील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड कॉस्मॉस डायमंडनं प्रयोगशाळेत अत्यंत कौशल्यानं हे हिऱ्याचे कमळ साकारलेले आहे। अंतराळामध्ये जाणारं हे भारतातील पहिलंच लॅब ग्रोन डायमंड आर्टवर्क ठरणार आहे। भारताचे राष्ट्रीय फूल असलेले हे कमळ केवळ दिसायलाच देखणे नाही, तर रॉकेट लॉन्चिंगच्या वेळेचे तीव्र कंपन आणि अंतराळातील खडतर वातावरण सहन करण्यासाठी यात अनेक कडक चाचण्यांमधून गेलेले मजबूत डिझाईन सुद्धा आणि सोन्याचा केंद्रभाग वापरण्यात आलेला आहे। स्कायरूट एरोस्पेस कंपनीनं विक्रम-1 हे भारताचं पहिले खासगी रॉकेट या अनोख्या मोहिमेद्वारे इतिहास रचणार आहे। हा हिरा कोणताही वैज्ञानिक पेलोड नसला तरी अंतराळात भारतीय नवसंशोधन, कारागिरी आणि संस्कृतीचा डंका वाजवण्यासाठी तो अवकाशामध्ये झेप घेणार हे मात्र नक्की। आपण आजवर सरड्याला रंग बदलताना अनेकदा पाहिलाय, पण एखाद्या दगडाला कधी सरड्यासारखा रंग बदलताना पाहिलाय का? हिऱ्यापेक्षाही 10,000 पटीनं दुर्मिळ असा हा दगड आहे। जगातल्या फक्त एकाच देशात मिळणारा हा रहस्यमयी खडा नेमका आहे तरी काय, जाणून घेऊया। जेव्हा आपण महागड्या रत्नांचा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर येतो फक्त हिरा, पण निसर्गाच्या कुशीत एक असा जादुई खजिना दडलाय ज्याच्या पुढे हिऱ्याची चमकही फिकी पडेल। या चमत्कारी रत्नाचं नाव आहे सुलतानत। या खड्याची सर्वात मोठी जादू म्हणजे हा हुबेहूब सरड्यासारखा रंग बदलतो। दिवसा उन्हात पाहिलं तर हा किवीसारखा हिरवागार दिसतो आणि रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात येताच याचा रंग बदलून थेट गुलाबी किंवा हलका तपकिरी होतो। हा कोणताही कृत्रिम चमत्कार नसून निसर्गाची किमया आहे,
ज्याला वैज्ञानिक भाषेत कलर चेंज इफेक्ट म्हणतात. विशेष म्हणजे संपूर्ण जगात हा खजिना फक्त आणि फक्त तुर्की देशातील इल्मली या अतिशय दुर्गम डोंगराळ भागातच मिळतो. समुद्रापासून हजारो फूट उंचीवर अत्यंत खडकाळ रस्त्यावरून जाऊन याचं उत्खनन करणं म्हणजे लोखंडाचे चणे चघळण्यासारखं आहे. हा खड्या हिऱ्यापेक्षा तब्बल 10,000 पटीनं दुर्मिळ मानला जातो. खाणीतून हा दगड बाहेर काढल्यानंतर जेव्हा याला पैलू पाडले जातात तेव्हा त्याचा तब्बल 90% भाग वाया जातो आणि केवळ 10% भागच प्रत्यक्ष वापरासाठी उरतो. हेच कारण आहे की या दुर्मिळ आणि जादुई रत्नाची किंमत ऐकून भल्याभल्यांचे डोळे विस्फारतात. अथांग विश्वात आपलं घर असलेली आपली आकाशगंगा नेमकी किती मोठी आहे? अनेक दशकांपासून ज्या रचनेला आपण अंतिम मानत होतो ती प्रत्यक्षात मात्र अत्यंत वेगळी आणि चक्रावून टाकणारी असल्याचा खुलासा आता समोर आलाय. आपली आकाशगंगा केवळ आकारानंच मोठी नसून ती अपेक्षेपेक्षा जास्त जड आणि एका बाजूला जास्त झुकलेली आहे. या नव्या शोधामुळे खगोलशास्त्रामध्ये मोठी खळबळ माजली आहे. विश्वाचे जुने नियम आता बदलावे लागणार आहेत. जाणून घेऊयात. ब्रह्मांडातून एक अत्यंत चकित करणारी बातमी. आपण ज्या मिल्की वे म्हणजेच आपल्या आकाशगंगेत राहतो ती प्रत्यक्षात आपण विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी, अवाढव्य आणि वजनानं प्रचंड जड असल्याचा नवा खुलासा शास्त्रज्ञांनी केलाय. नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनानं खगोलशास्त्राचे जुने सिद्धांत आणि अंदाज पूर्णपणे मोडीत काढलेले आहेत. अत्याधुनिक दुर्बिणी आणि उपग्रहांच्या मदतीनं मिळालेल्या ताज्या डेटावरून शास्त्रज्ञांच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागलेल्या आहेत. आपली आकाशगंगा केवळ आकारानंच पसरलेली नाही तर ती दोन्ही बाजूंनी एकसारखी नसून एका बाजूला झुकलेली आहे. तिच्यातील अब्जावधी तारे, वायू आणि रहस्यमय डार्क मॅटरचे प्रमाण प्रचंड असल्यानं तिचे एकूण वजनही अपेक्षेपेक्षा खूप जास्त भरलंय. या नव्या खुलाशामुळे आता शेजारील देवयानी आकाशगंगेसोबत असणारे तिचे गुरुत्वाकर्षणाचे संबंध आणि आपल्या आकाशगंगेच्या उत्क्रांतीचा संपूर्ण इतिहास शास्त्रज्ञांना नव्यानं लिहावा लागणार आहे. विज्ञानाच्या जगाला थक्क करणारा हा शोध सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. दिवस बदलला की जग बदलतं आणि जगासोबत आपण. एका देशातली हालचाल आणि दुसऱ्या देशातलं आर्थिक गणित. तिथल्या घडामोडी थेट आपल्या आयुष्यावर कशा प्रकारे परिणाम करतात हेच आपण आजच्या विश्वसंचारमध्ये बघितलंय. या वेगवान घडामोडींसह विश्वसंचारमध्ये इथेच थांबते. भेटूयात नव्या घडामोडींसह, नव्या बातम्यांसह पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.